परवा मला स्कूलमध्ये विचारण्यात आलं 10वीचं सुपरविजन करणार का? CBSEचे पेपर चालू झालेत ना. ठीक आहे म्हटलं, युनिव्हर्सिटीचं सुपरविजन केलेलं आहे, त्यात काय 3 तासाचा तर प्रश्न आहे. इकडचे तिकडे स्कूलमध्ये जायचं ते सुपरविजनला जायचं. सुपरविजन जसं स्टार्ट झालं, पेपर वाटले, ॲन्सर शीट वाटणं, साईन करणं, पहिला अर्धा तास ठीकठाक गेला. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खिडक्या मोजल्या, मग बेंचेस मोजले, उगीच आपलं वेळ जावं म्हणून स्टुडंट मोजले, ॲन्सर शीट तर मोजलेलेच होते. परत एकदा पंख्यांकडे बघितलं, खिडकीतून बाहेर पार्किंगच्या गाड्या मोजल्या, पंख्याकडे बघितलं, पंख्याचे पाते मोजले, तरी वेळ जाईना. फार फार तर अरे, घरी जर जेव्हा काम करते एवढ्याच वेळात 2 तास होऊन जातात, अर्धा तास सुद्धा संपला नाही. मग काय करायचं, पंख्याच्या वरची धूळ मोजली, बघितली, मोजली नाही. खूप बारकाईनं बघत बघत गेल्यावर मुलांचे पाउचेस चेक केले, ट्रान्सपरंट पाऊच. आमच्या वेळेस कसं होतं, त्यांच्या वेळेस कसं आहे, आमच्या वेळी नव्हतं बाई असं. मग मुलांकडे लक्ष गेलं, युनिफॉर्म बघितले, त्यांचे शूज युनिफॉर्म सेम होते त्याच्यामुळे त्यात काही बघण्यासारखं नव्हतं. शूज ऑब्झर्व केले, पेन बघितले. आमच्या वेळेस कोणता पेन होता, 25वाला जेलवाला पेन भेटायचा, तो म्हणजे 10वीच्या पेपरसाठी ठरलेला पॉईंटचा पेन म्हणायचे त्याला. सगळं ऑब्झर्व केलं. आता इनमीन 2 तास झाले होते, अजून 1 तास काढायचा होता. सगळ्यात शेवटी त्या तिकडे कोपऱ्यात एक स्पायडर जाळं करत होता, त्याचे थ्रेट मोजत बसले. विदाऊट मोबाईल 3 तास सुपरविजनमध्ये, जिथं कुणीही एकमेकांशी काही बोलत नाही, असाच वेळ घालवावा लागतो. तुम्हाला एखादा अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा.